मगाशी जरासं दुर्लक्षच झालं तुझ्याकडे, पण जास्तच बोलतोयस तू. कोण आपण? सर्कशीतले नवीन जोकर? चोकर नहीं, ठोकर. ठोकर लगती है ना पैर को, तो अंगूठे का खाली नाखून निकलता है. पण कळ असते ना, पर मेंदूच जाते. लबाड्या करून चालवतो काय हॉटेल? लोकांना फसवून, अंधश्रद्धा पसरवून हे हॉटेल चालवता तुम्ही? कोण आहात? कोण तुम्ही? समजता कोण तुम्ही स्वतःला? हा, सांता क्लॉज? माझ्यासाठी एक पास्ता अल पोमेडोरो. बे असली कुठली डिश नाहीये, जे असेल ती सांग डिश. लालबाग परळच्या पुढे न गेलेल्या, सकाळी नाश्त्याला इडली खाणाऱ्या लोकांना इडलीची डिश कशी काय कळणार रे? ही फायनेस्ट इटालियन डिश आहे, पास्ता अल पोमेडोरो. विष तुमची डिश आमची या प्रकारामध्ये मला ना विषाची परीक्षा घेऊन बघायची नाहीये. अरे मोठमोठ्या शेफना सुद्धा ही डिश परफेक्ट बनवता येत नाही. तुला काय येणार रे? हा, माझ्या सांगण्यावरनं 3 दिवसात या जागेचं डील करायला आणि तुम्हाला भेटायला एक खास माणूस येतोय US वरनं. या जागेचे खरे मालक होमी बलसारा यांचे सुपुत्र फिरोज बलसारा. बरं वाटेल. दूध दूध किती सोल्युशन आहे लाईफ मध्ये. दूध पिऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं मी कधी ऐकलेलं नाहीये. दूध पिऊन बरं वाटेल. बरं, दूध पिऊन काही कुणाचंही बरं होत नाही सावी. मुझे कुछ कहना है, मुझे भी कुछ कहना है. पहले तुम हेच याच्यासाठी प्लीज यार, मम्मा बनायला जाऊ नकोस तू. दूध वगैरे नकोय मला. तू लहानपणीच्या सायरस सारखं वागतोयस ते, आणि आता मम्मा नाहीये ना आपल्या बरोबर. चाव तरी किती करू? हा, काही वागताय बुरग्यासारखं. गप्प बसून आहे मी. इतकं काही बोलत नाहीये मी. काही गप्प. सायरस, मला नकोय. घे ना. नकोय सावी. हेच लहानपणी पण एक्झाम असल्यावर हे असंच वागायचं असतो. सगळा अभ्यास झालेला असायचा तरी पण असं अस्वस्थ, हे पॅनिक होणं आणि हे अडखळणं. मम्मा सगळं शांतपणे बघायची समोर. मला म्हणायची काहीही रिॲक्ट करू नकोस. आणि मग ग्लासभर दूध घेऊन यायची गरम गरम, जे तू एका फटक्यात पिऊन टाकायचंस आणि शांत झोपायचंस. आज एक्झाम आहे का माझी? परीक्षा आहे असंच समज ना. सावी, या परीक्षेच्या रिझल्टची भीती वाटते मला. पण का? कशासाठी? तुला नाही वाटत आहे भीती? भीती रिझल्टची वाटतच नसते आपल्याला कधीच. भीती आपण हरलो किंवा फेल झाल्यावर लोक काय म्हणतील, ते काय रिॲक्ट करतील, ते आपल्याला समजून घेतील का, याची वाटत असते काय. सायरस, तुला कोण जज करणार आहे सांग मला? तुझ्या आयुष्यात मी आहे, माझ्या आयुष्यात तू आहेस. हा, आता हे काही मित्र जोडले गेले आहेत, पण ते काही जज नाही करणार तुला. ते तर या परीक्षेत आपल्या सोबत आहेत. मागीर कित्येक भियात आहे तू? तो फिरोज. हे बघ, आत्ता त्या फिरोज बद्दल विचार करण्यापेक्षा तू पप्या आणि आनंदी बद्दल विचार कर. स्पेशली आनंदी. खूप अपसेट असणार आहे ती. आपल्याला तिला पुन्हा मोटिवेट करायचं.
भाई आनंदी, अरे यार बाहेर ये ना भाई, टेन्शन नको घेऊ तू. अरे अरे आपण आहे ना भाई, आपण काही नाही होणार भाई. सावी आहे, सायरस आहे भाई, सगळे पंटर. तू 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 बाहेर आहे ना भाई, असं नको करू तू आता. अरे काय सुरू आहे तुझं? कपडे धुत होते आत मी. तू कपडे धुत होती? मग अच्छा, मला वाटलं बाई काय वाटलं? काही नाही. कमाल करतोस हा पप्या. भाई अरे तुला काय सांगतोय मी. नाही 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 नाही, काय आहे हे? काय आहे? अरे मेकअप किट आहे माझं. हो भाई, ते दिसतंय आपल्याला मेकअप किट आहे, पण नाही नाही. मूर्ख काय करतेय तू? काही नाही होणार. क्रीम काढतीये यातनं. कोल्ड क्रीम? मग अच्छा हो, ओके. मला वाटतं तू. काय वाटलं? बाई काही नाही वाटलं, काही नाही. मी सांगते तुला काय वाटलं. मगाशी तुला असं वाटलं की हॉटेल आपल्या हातातून जाणार की काय या भीतीने मी आत रडत बसली असेल. आणि जर हॉटेल आपल्या हातातून गेलं तर काय करणार? करायला काय? हेच आहे ना. असंच वाटलं ना तुला? बाई नाही, तसं नाही. मग बाई मला फक्त तुला एवढंच सांगायचं होतं की बाई तू काळजी करू नको, आम्ही सगळे आहोत. अरे मला माहिती आहे तुम्ही सगळे आहात आणि नाही करत मी कसली काळजी. खरं तर ना मला कंटाळा आलाय काळजी करण्याचा. खूप काळजी करून झाली माझी. म्हणजे आजवर आपल्यावर कितीतरी वेळा काळजी करण्याजोगी परिस्थिती आली, पण मग काय झालं? काळजी करण्यात वेळ वाया गेला आणि उरलेल्या वेळात आपण हसत खेळत त्या प्रॉब्लेम्स मधनं बाहेर आलो. अरे पण ज्या वेळात काळजी केली तो वेळ परत कसा मिळणार आहे कळून चुकलंय मला. आणि उद्या जर हे हॉटेल आपल्या हातातून जाणार असेल तर खूप कमी वेळ उरलाय आपल्या हॉटेलमध्ये. तर याचा तू पण विचार कर की या कमी वेळात आपल्याला खूप सारे क्षण जगायचे. सायरस चिल, आरामात आरामात. परत खायला पिला मिळणार नाही असं का पितोयस तू? फार फार तर काय होईल, हॉटेल सोडावं लागेल ना आपल्याला. आर यू सिरियस? खाण्यापिण्याची सोय उत्तम होईल रे, डोंट वरी. सावी तू किती ब्रुटल आहेस, तुला जरा तरी आयडिया आहे का? पण तुला काहीच वाटत नाहीये ना या सगळ्याचं? ऍब्सोल्युटली नथिंग. एक्स्ट्रीम काय होईल ते सांगते. हॉटेलची काळजी नाहीये खरं तर मला. आपण सर्व्हाइव्ह करूच, लाईक उत्तम करू. ही जागा नाही तर दुसरी कुठली तरी. खयाली पुलाव थांबणार नाही. That's like my brother. पण तो फिरोज, परत फिरोज. सावी आय एम सिरियस यार. आय मीन काय समजेल तो आपल्याला? कसं ट्रीट करेल, कसं ऍक्सेप्ट करेल आपल्याला, याची जास्त भीती वाटते मला. यु नो व्हॉट, ही भीती इतकी वर्ष तुझा बाप कोण या प्रश्नापेक्षाही जास्त भीतीदायक आहे. हॉरिबल आहे. तो आपल्याबद्दल काय विचार करेल याची चिंता तू का करतोयस? आपला बाप ज्याने आपल्याला जन्म दिला त्याने आपल्याला एक्सेप्ट केलंय ना, दॅट्स इट. आता या पलीकडे जाऊन आपल्याला कोण आपलं म्हणतंय नाही म्हणतंय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आपला नाही. त्याने तुझं आयुष्य नाही बदलणार आहे काहीच, एवढं लक्षात ठेव. डॅडा हवा होता यार. तो असता तर सगळं कसं नॉर्मल झालं असतं. सॉर्टेड, स्मूथ, मक्खन. तुला माहितीये ना सायरस, माझा सायन्स पलीकडे कशावर विश्वास नाहीये, देवावर पण नाही. समहाव आहे ना, मला असं वाटत राहतं की मम्मा आपल्या आजूबाजूला आहे. ती बघते आपल्याला, आपलं बोलणं ऐकते ती.
सतत तिच्या आजूबाजूला असण्याची सवय होती ना रे. तीन वर्ष झालं ती आता आपल्यासोबत नाहीये. खरं तर तिच्या नसण्याची पण सवय झाली आता. तरी पण असं वाटत राहतं की शी इज अराउंड अस. अँड यू नो व्हॉट, मला डॅडाबद्दल पण सेम असंच वाटतं की तो आपल्या आजूबाजूला आहे, आपलं बोलणं ऐकतोय, आपल्याला बघतोय. रिअली? येस. असं असेल तर मग आपण बोलायला हवं ना त्याच्याशी. आय मीन ट्राय करूच शकतो नाही? ओके. ओके, लेट्स ट्राय. डॅडा, 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 डॅडा बिडा कुणी नाहीये, वेडायच का जरा. तुला काय माहिती? हे आत्मा लोक असतात ना, ते टेबल खुर्ची वगैरे हलवू शकतात. तर त्यांना दरवाजा वाजवणं काय मोठी गोष्ट नाहीये. मला हे पटतच नाही. हे भूतांना टेबल खुर्ची हलवण्यात काय इंटरेस्ट असतो? फर्निचर आणि इंटिरियर मध्ये काय इंटरेस्ट असतो एवढा त्यांना? भूत भूत नाही म्हणालो मी आत्मा म्हणालो. भूत पुढची स्टेप आहे. प्लीज सायरस, प्लीज नॉनसेन्स काहीतरी बडबडू नकोस प्लीज. अरे सावी, तू कधी पकडला. मोली होली मोली नाही, ओली ओली गुच्ची देऊ का आता, का घष्टी खवडा देऊ? गष्टी खवडा कुठली डिश आहे भाई एकदम टेस्टी डिश आहे. असं डोक्यावर दिली ना की 4 दिवस माणूस डोकं धरून बसतो. जेऊ तुला जेऊ. एक मिनिट, एवढ्याशा कारणासाठी मारामारी नको. मारामारी नको. एवढंच कारण बोलते तू? भाई रात्री त्यांनी एवढी हवा टाईट केली आणि तू बोलते एवढंच कारण? हवा टाईट केली कोणी? हे बघा, तुम्ही दोघंही आता वेळ पांघरून पेडगावला जाऊ नका. अरे दिद्या, खवडा दिला तर मडगावला नाही जाता येणार. पेडगाव तर लांबची गोष्ट आहे. एक मिनिट, काय काय चाललंय का इकडे? तुम्ही दोघं दार का ठोठवत होता जोरजोरात? एक सेकंड. आम्ही दार नाही ठोठवलं. आमच्या रूमचा दरवाजा वाजला म्हणून आम्ही बाहेर आलो. ए भाई बरोबर सांगतोय तो, एकदम बरोबर सांगतोय. पण जरा रिव्हर्स स्टोरी सांगतोय. हा, दरवाजा आमचा वाजत होता म्हणून आम्ही बाहेर आलो. हा, तुम्ही नाही. पण आम्ही कशाला दार वाजू? म्हणजे सायरस वेडेपणा करेल, पण मी होते ना त्याच्या बरोबर. काहीच नाही केलं त्याने असं. उलट आमचं दार वाजलं म्हणून बाहेर आलोय आम्ही. बाई थांबा. म्हणजे कोणतरी तुमचं दार वाजवत होतं आणि तुम्ही बाहेर आलं की इकडे येत होतं आणि मग इकडचं दार वाजवत होतं आणि आम्ही बाहेर आलो की इकडे येत होतो. केवढा फास्ट बाई. फुल रिस्पेक्ट त्याला ना ऑलिम्पिक मध्ये पाठवायला पाहिजे. ऑलिम्पिक बेस्ट आहे. बाबा गलती हो गया यार, मेरे से बहुत बड़ी गलती हो गई. गलती हो गया. अरे भाई थापा, तू जरा धापा टाकणं बंद कर. गलती हो गया. ठीक है भाई. हो कळलं, गलती हो गया, माफ किया, जाने दो, छोड़ दो, पर आगे तो बताओ हुआ क्या? सायरस कसं बोलतोयस? वयस्कर आहेत ते. अंकल रिलॅक्स. काय झालंय सांगा नीट. गलती हो गया. बाई ते कळलं. आता पुढे. हा, घाबरलेत ते. बाई हे घाबरले. बाई यांच्यामुळे आपण गलपटलो त्याचं काय? एक मिनिट. थापा अंकल, तुम्ही शांत व्हा आणि शांतपणे सांगा काय झालंय. फिरोज येतोय. हे सांगायला तुम्ही 12:30 वाजता रात्री इथे आलाय? बाई तू शेळी बातमी देतोय. फिरोज येतोय आम्हाला माहितीये. आणि हेच सांगायचं होतं तर कॉल करायचं नाही. 12:30 बजे क्यों हल्ला गुल्ला मचा रहे हो? फिरोज येणार आहे, पण पावा आलाय. काय? बाबा म्हणजे? फिरोजचा फोन आला होता. तो उद्या येतोय. मला टेन्शननी झोप येत नव्हतं. जरा झोप आली तर काय बाबाचा फोन आला. फोन नाही, सपना. सपना कोण? हा सपना. स्वप्नात बाबा आला होता.
आणि एकच लाईन परत परत बोलत होता, आय एम कमिंग, मी येतोय, आय एम कमिंग, आय एम कमिंग. अंकल रिलॅक्स रिलॅक्स. तुम्ही टेन्शनमध्ये होतात, तुम्हाला झोप लागली, फिरोजचा फोन आला तुम्हाला की तो येणार आहे, मग डोक्यात फिरोजचे विचार सुरू झाले आणि त्यातून डॅडाचे विचार, मग फिरोज जे वाक्य बोलला की तो येतोय, तुम्हाला असं वाटलं की डॅडा असं म्हणाला की ते येत आहेत इथे. रिलॅक्स, मनाचे खेळ आहेत हे. नाही नो नो, तो येतोय म्हणजे येणार. स्वप्नात पण बाबा मला खोटं नाही बोलणार. बाबा, बाबाचा फोटो कुठे गेला? डॅडा गायब झाला. गायब नाही, तो आलाय म्हणून त्याने फोटो काढून ठेवला. तो बोलला होता मला त्याच्या रूम मध्ये आमचा वेट करणार. भाई हो, पण तुला मी विचारलं भाई, तू सांगितलं या खोलीत ते सामान ते आम्हाला गंडवलं, कबर आहे वगैरे सांगून भाई, पण एक प्रश्न विचारला नाही भाई, त्याची खोली कुठली आहे? ती हीच. बाबा यहीं कहीं है, समवेयर हियर, इधर ही है वो. कुठे कुठे आहे डॅडा? दिसत का नाहीये? साडी आत्ता दिसत नसता. अच्छा, दिसत नाही, मग कळणार कसं ना समोर आहे? तर ना ऑफकोर्स आपल्या दोघांचे दरवाजे नाही ठोठवले त्यांनी. आणि भाई त्याच वेळी थापा आला. म्हणजे थापा अंकल आले म्हणून आपल्याला उठवायला बाबांनी दार वाजवलं. नॉनसेन्स यार काहीतरी. एक मिनट, बाबा तू अगर इधर है तो एक सिग्नल दे. 1 सिग्नल. मोले मोले. ए मारो દીકરા, આવી મારો પાત્રાની મચ્છી. डॅडा સાયરસ, મારો કॅરેમલ કસ્ટર્ડ. माझ्या उकडीचा मोदक, माझी दोन्ही मुलं पण बाहेर आहेत रे, माझा साजूक तुपातला नाही, शिरा, असं नाही. माझी करंजी. पप्पी, पप्पी, अरे माझी जावला पोळी. तुला कसं ओळखतं? नाही, माझ्या आईने वेळेला टाकलेली मुगाच्या डाळीची खिचडी. माझ्या आईचं पण भाई, माझी आई खिडकीत चढूच शकत नाही. बाबाचा आणि पप्पीचा. नाही नाही, काहीतरी. पुढे